चला मित्र आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर आपण बघितला. आज आपण दुसरा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण शिकणार आहोत ज्याला आपण म्हणतो अल्कोहोल. या अल्कोहोलचं आपण नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने केलं जातं. रूल्स तेच असतील, सिस्टीम तीच आहे, फक्त थोडक्यात आपण त्याचं इंट्रोडक्शन, कॉमन नेम आणि त्याचा IUPAC नेम आपण पाहणार आहोत. तर अल्कोहोल्स आपण कशाला म्हणतो तर त्याला आपण अल्कोहोल्स आपण जर म्हटलात तर ही सर्वांना माहीत असलेला कंपाऊंड आहे आणि त्याचा आपल्या मेडिसिनमध्ये फार उपयोग होत असतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर अल्कोहोल्स हा हायड्रॉक्सी कंपाऊंड असतो. अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी कंपाऊंड्स in which the one or more hydrogen atom of alkane is replaced by the same number of hydroxy compounds and these compounds are called like the alcohols. त्यांना आपण काय म्हणतोय अल्कोहोल्स असं म्हणतात. म्हणून आपण या कंपाऊंडला आपण काय म्हणू शकता हायड्रॉक्सी कंपाऊंड्स असं म्हणतात. हायड्रॉक्सी कंपाऊंड्स कुणाला म्हणतो, ज्या कंपाऊंड्समध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतो त्यांना आपण काय म्हणता हायड्रॉक्सी कंपाऊंड्स असं म्हणतात. आणि हा हायड्रॉक्सी कंपाऊंड्स आपण कधी म्हणतो, जेव्हा एखाद्या अल्केनमधला हायड्रोजन आयटम रिप्लेस होतो, म्हणजे हा तुमचा RH असेल, याच्याजवळचा हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर OH ग्रुप येत असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणू शकता अल्कोहोल असं म्हणतो. याला आपण अल्केन असं म्हणतो. आणि त्यानुसार तुम्हाला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे, ज्याला आपण CnH2n+2 आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल हा CnH2n+1 हायड्रोजन कमी झाला म्हणजेच आपण काय करतोय हा तुमचा 2n+1 असेल आणि त्या ठिकाणी काय येतो तुमचा OH ग्रुप येतो. आता तो हायड्रोजन तसा OH मधला आपण लिहित नाही आणि म्हणून त्याला थोडं मॉडिफाईड करून आपण काय लिहू शकता CnH2n+2O हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. असा आपण त्या अल्कोहोल्सबद्दल आपल्याला माहिती असावी तर हे अल्कोहोल्स आपल्याला मिळतात ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सी कंपाऊंड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल जर बघितलात तर हा तुमचा CH3CH2OH हा तुमचा इथेनॉल असेल, त्याच्यामध्ये एक OH ग्रुप असतो. त्याचबरोबर आपण इथिलीन ग्लायकॉल आपण बघता, हा CH2OH ग्रुप असेल, हा OH ग्रुप असेल, त्यांना आपण काय म्हणतो इथिलीन ग्लायकॉल असं म्हणतात. ग्लिसरॉल बघितला ज्याला आपण CH3CHOH आणि त्यानंतर हा तुमचा CH2OH असेल, याला आपण ग्लिसरॉल असं आपण त्याला म्हणतो. याला आपण इथिलीन ग्लायकॉल असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर याला आपण इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर या पद्धतीचे आपल्याला अल्कोहोल्स असतात. तसंच आपण जर एखादा ग्लुकोज बघितलात किंवा फ्रुक्टोज बघितलात तर ते पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड्स असतात ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप आपल्याला प्रेझेंट असतात. त्यामध्ये आपण जर बघितलात ग्लुकोजमध्ये आपल्याला तर 5 OH ग्रुप आपल्याला त्या मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतात. तसंच आपण जर फ्रुक्टोज आपण बघितलात तर त्या सर्व कंपाऊंड्समध्ये आपल्याला काय असतील हा OH ग्रुप कंटेनिंग असतो आणि त्यामुळे आपण यांना थोडं क्लासिफाय करण्याची गरज पडली. म्हणून आपण आपल्या सिलेबसला जो अल्कोहोल आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. मग आपण पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड्स तुम्हाला बायोमॉलिक्युल्समध्ये आपण पुढे डिस्कस 12th आपण करणार आहोत. तर अल्कोहोल्स कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय हा जो अल्कोहोल असेल तर या अल्कोहोल्सबद्दल आपण चर्चा करत असताना पहिल्यांदा आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहू. तर क्लासिफिकेशन आपण पाहत असताना आपण काय म्हणतोय तर क्लासिफिकेशन जे अल्किल हलाइडचं सांगितलं तेच क्लासिफिकेशन आपण या अल्कोहोलचं आपण पाहत असतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा नंबर ऑफ OH ग्रुपच्या आधारावर जर क्लासिफिकेशन केलं तर त्यामध्ये आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स और पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स असे त्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मी तुम्हाला प्रकार सांगतो, त्याचे 1-2 एक्झाम्पल सांगत जातो. त्यानंतर आपल्याला जो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहे तर ते आपल्याला जास्त डिटेलमध्ये घ्यायचं आहे. तर आपण क्लासिफिकेशन जर पाहत असाल, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल किंवा हायड्रॉक्सी कंपाऊंड्स आपण त्याला म्हणू. तर हा तुमचा क्लासिफिकेशन आपण करत असताना हे कशाच्या आधारावर करतो आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप, नंबर ऑफ OH ग्रुपच्या आधारावर आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. त्यानुसार मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ज्याला आपण म्हणतो, पहिला प्रकार जो असेल तर त्याला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल कशाला म्हणता, मोनो मीन्स 1, हायड्रिक मीन्स हायड्रॉक्सी ग्रुप आणि ज्या अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप असतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो. म्हणून आपण याची डेफिनेशन करताना कंटेन्स ओनली 1 OH ग्रुप
ज्याच्यामध्ये आपल्याला एकच ग्रुप प्रेझेंट असतो, OH ग्रुप प्रेझेंट असतो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतात. त्याचे एक्झाम्पल जर पाहत असाल तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतो, हा तुमचा मिथॅनॉल असेल किंवा एखादा इथॅनॉल असेल तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, त्यांना आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो. त्यानंतर पहा डायहायड्रिक अल्कोहोल्स, डायहायड्रिक अल्कोहोल्स. आता डायहायड्रिक अल्कोहोल्समध्ये आपण काय सांगतोय पहा, डायहायड्रिक अल्कोहोल म्हटलं की आपण टू, डाय मीन्स टू, म्हणून आपण काय म्हणतोय, कंटेन्स टू हायड्रॉक्सी ग्रुप्स, टू OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतील पहा, 2 OH ग्रुप आपल्याला जर प्रेझेंट असतील तर त्यांना आपण म्हणतो डायहायड्रिक अल्कोहोल. मग आता आपण याचं एक्झाम्पल पाहताना आता मी तुम्हाला सांगितला, हा इथिलीन ग्लायकॉल असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा, डायहायड्रिक अल्कोहोल इथिलीन ग्लायकॉल. प्रोपिलिन ग्लायकॉल आपण घेऊ शकता, हा तुमचा OH ग्रुप असेल, हा तुमचा CH2OH ग्रुप असेल, याला आपण प्रोपिलिन ग्लायकॉल म्हणतो. ज्यावेळेस 2 ॲडजस्टंट कार्बन आयटमवर जेव्हा 2 OH ग्रुप येतात त्यांना आपण ग्लायकॉल असं म्हणतो. कधी लक्षात ठेवा, अशी जर पोझिशन आपल्याला येत असेल तर पुढे आपल्याला लक्षात असावं, याला आपण काय म्हणतोय पहा, ग्लायकॉल लिंकेज. ग्लायकॉल असा शब्द कधी वापरायला विसरायचा नाही. त्यानंतर बघा, ज्याला आपण म्हणतो पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स म्हणून, पॉलीमध्ये मग ट्राय असेल, टेट्रा असेल, असे आपल्याला मिळतील पहा. त्यानुसार आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. आता ट्रायहायड्रिक अल्कोहोल जर बघितला त्याच्यामध्ये आपल्याला 3 OH ग्रुप, ज्यांच्यामध्ये आपल्याला 3 OH ग्रुप प्रेझेंट असतील त्यांना आपण काय म्हणतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो. आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल पाहत असताना आता मी तुम्हाला दिलेलं आहे, ज्याला आपण CH2OH, हा CHOH आणि हा तर तुमचा CH2OH, याला आपण म्हणतो ग्लिसरॉल. याला आपण काय म्हणतोय पहा, ग्लिसरॉल असं म्हटलं जातं. याला आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जातं. मग या पद्धतीनं आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स आपल्याला माहीत असतात. आणि लास्ट तुम्हाला जो असतो तो पॉलिहायड्रिक अल्कोहोल जर आपण बघितला, ज्याच्यामध्ये पॉली याचा अर्थ काय होतो, मेनी, मोर दॅन 1 असं आपण त्याला म्हणतो. मग डाय पण पॉलिहायड्रिकमध्ये येतो, ट्राय पण मोनोहायड्रिकमध्ये येतो, टेट्रा पण पॉलिहायड्रिक अल्कोहोलमध्ये येतो. पण आपण सेपरेटली क्लासिफिकेशन आपण करताना पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स म्हटलं की त्याला आपण मोर दॅन 1 असं म्हणतो. आणि ज्यामध्ये आपल्याला मोर दॅन 1 असतात त्यांना आपण पॉलिहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग आपण हे डायहायड्रिक असेल किंवा ट्रायहायड्रिक असेल किंवा टेट्राहायड्रिक असेल, असे वेगवेगळे कंपाऊंड जे असतील, मग ग्लुकोज येतो, फ्रुक्टोज येतो, मग रायबोज येतो, हे सर्व कंपाऊंड्स काय असतील पहा, ज्यांच्यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतात त्यांना आपण पॉलिहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जातं. इतकं सिंपल आपल्याला या अल्कोहोलचं आपण नंबर ऑफ OH ग्रुपच्या आधारावर क्लासिफिकेशन आहे. त्यापैकी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये डाय आणि मोनो हे दोनच आपण जास्त डिस्कशन करत असतो. डाय पण फार कमी प्रमाणात, फक्त नॉमेनक्लेचरमध्ये आपण विचार करू. बाकीचा जो असेल मोनोहायड्रिक अल्कोहोल्सवर आपल्याला डिटेलमध्ये 12th तुम्हाला तो चॅप्टर आहे, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. त्यामुळे याचं नॉमेनक्लेचर आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे. सोबत मी तुम्हाला डायहायड्रिक अल्कोहोलचं सांगेन, ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं सांगेन. तर नेक्स्ट सेगमेंटमध्ये आपण डिस्कशन करू क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल्सला आपण क्लासिफिकेशन आपण करणार आहात. तर जसं मी तुम्हाला अल्किल हलाइड त्याच्यामध्ये मोनो, डाय, ट्राय, पॉली असं आपण बघितलात, तसंच याच्यामध्ये पण मोनो, डाय, ट्राय बघितलात. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला अल्किल हलाइडमध्ये मोनोहलाइड्सचं पुन्हा क्लासिफिकेशन आपण 3 प्रकारात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. इथं पण आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पण 3 प्रकारात आपल्याला मिळतं. आणि ते कशाच्या आधारावर असेल, OH ग्रुप इज अटॅच टू विच टाईप ऑफ कार्बन आयटम. कार्बन आयटम हा कोणत्या प्रकारच्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण करतोय पहा. म्हणून आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन काय पाहतो, ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच्ड विथ विच टाइप ऑफ कार्बन आयटम, कोणत्या प्रकारच्या कार्बन आयटमला जोडलेला आहे याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. एक आपण डिस्कशन करू. मला तुम्हाला इथं जास्त बोलायची गरज पडणार नाही. तिथं फक्त हायड्रोजन ग्रुप जोडत होता, इथं फक्त OH ग्रुप जोडायला आहे. जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवणार नाही, ते तुमच्या लक्षात पण येईल. पहिला प्रकार जे आपण पाहतो ज्याला आपण म्हणतो प्रायमरी अल्कोहोल.
आता प्रायमरी अल्कोहोल्स आपण कुणाला म्हणता, तर इथं सिंपल गोष्ट आहे, व्हेन द हायड्रॉक्सिल ग्रुप और OH ग्रुप अटॅच्ड विथ द प्रायमरी कार्बन आयटम इज कॉल्ड एज द प्रायमरी अल्कोहोल. मग आपण काय म्हणतोय पहा, तर व्हेन हायड्रॉक्सिल ग्रुप और OH ग्रुप अटॅच्ड विथ प्रायमरी टाइप ऑफ कार्बन आयटम, त्यांना आपण काय म्हणू पहा, प्रायमरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. आता प्रायमरी कार्बन तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याला आपण काय म्हणू पहा, प्रायमरी असं म्हणतो, कारण OH ग्रुप या कार्बनला जोडला आहे, हा कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जोडला आहे, म्हणून आपण याला प्रायमरी कार्बन आयटम असं म्हणतो. अशा प्रायमरी कार्बन आयटमला OH ग्रुप जोडलेला असेल तर त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतात. जसं आपण एक्झाम्पल पाहतो, हा तुमचा CH3CH2 आणि हा OH ग्रुप असेल, याला आपण प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. त्याचबरोबर आपण एखादा दुसरा तुमचा CH3CH2 हा CH2OH असेल, याला पण आपण काय म्हणू पहा, प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. त्याचबरोबर आपण दुसरं एक्झाम्पल पाहताना CH3CH हा तुमचा CH3 हा CH2 आणि हा OH असेल, याला पण आपण काय म्हणू पहा, प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. म्हणून आपण याला इथेनॉल असेल किंवा एखादा N प्रोपिल अल्कोहोल असेल किंवा आयसोब्युटिल अल्कोहोल असेल किंवा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असेल किंवा एखादा निओपेंटिल अल्कोहोल असेल, तर या सर्व कंपाऊंड्सला आपण काय म्हणतोय पहा, तर हा प्रायमरी अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता. तर हे प्रायमरी अल्कोहोल आपण डिस्कस केलात. त्याच्यानंतर पहा, याला आपण 1 डिग्रीने डिनोट करत असतो, हे लक्षात ठेवा, लक्षात राहील. तर हा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला माहीत असावा, लक्षात राहील. नेक्स्ट आपण पाहतो सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय करायचं आहे पहा, सेकंडरी अल्कोहोल, तर याला जास्त आपल्याला आता बोलायची गरज पडणार नाही. व्हेन OH ग्रुप अटॅच्ड टू द सेकंडरी टाइप ऑफ कार्बन आयटम, सेकंडरी टाइप ऑफ कार्बन आयटम म्हणजे ज्या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप हा जर सेकंडरी टाईपच्या कार्बनला जर जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. आता सेकंडरी कार्बन तुम्हाला सर्वांना माहीत झालेला असेल, तर याच्यामध्ये आपण कार्बन आपण लिहिलात, हा तुमचा OH ग्रुप आहे, याला आपण सेकंडरी कार्बन म्हणतो. आणि अशा सेकंडरी कार्बनला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर त्यांना आपण सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहत असताना हा CH3 हा CHOH हा तुमचा CH3 असेल, याला आपण आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल असं म्हणतो, बरोबर आहे. हा तुमचा जो असेल तर इट इज द सेकंडरी अल्कोहोल, कारण त्याच्यातला OH ग्रुप कुठं जोडलेला आहे, सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे, म्हणून आपण याला सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतो. दुसरं एक्झाम्पल आपण पाहत असताना हा तुमचा CH3CH2 हा CHOH आणि हा तुमचा CH3 असेल, इथला पण OH ग्रुप कुठं जोडला आहे, या कार्बनला जोडला आहे. हा कार्बन कोणत्या टाईपचा आहे, सेकंडरी, म्हणून आपण याला सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर कोणत्याही अल्कोहोलमध्ये जर OH ग्रुप हा जर सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडलेला असेल तर त्या अल्कोहोलला आपण काय म्हणायचं, सेकंडरी अल्कोहोल. आणि त्याला डिनोट करत असताना आपण कशाने करतो पहा, 2 डिग्रीनं आपण डिनोट करत असतो, असं आपण लक्षात ठेवा. हा तुमचा सेकंडरी अल्कोहोल आपण पाहतो. त्यानंतर पहा, तिसरा प्रकार तुमच्या लक्षात येत असेल. आता तिसरा प्रकार कोणता असेल मग, टर्शरी अल्कोहोल. कुणाला म्हणू आपण, टर्शरी अल्कोहोल आपण कधी म्हणता, तर टर्शरी अल्कोहोल कधी म्हणायचा, फक्त एक शब्द आपल्याला बदलायचा आहे पहा. तर हा तिसरा प्रकार जो असेल तर टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलला आपण 3 डिग्रीने डिनोट करतो. यामध्ये फक्त सेकंडरीचा शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी टर्शरी टाइप ऑफ कार्बन आयटम म्हणजे OH ग्रुप हा जर टर्शरी टाईपच्या कार्बनला जर जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणतोय पहा, टर्शरी अल्कोहोल असं म्हणतात. मग हा टर्शरी अल्कोहोल जो असेल तर या टर्शरी अल्कोहोलमध्ये आपण काय म्हणतोय, तर टर्शरी कार्बन आपल्याला अगोदर कळला पाहिजे. म्हणजे टर्शरी कार्बन कुणाला म्हणता, द कार्बन आयटम अटॅच्ड विथ द अनदर 3 कार्बन आयटम, म्हणून आपण याला टर्शरी म्हणतो. याला जर OH ग्रुप जोडला असेल तर त्या अल्कोहोलला आपण काय म्हणायचं आहे, टर्शरी अल्कोहोल असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल जर बघितला तर हा तुमचा CH3 हा CH3 असेल आणि हा OH ग्रुप असेल, याला आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असं म्हणतो, बरोबर आहे. जे अल्किल हलाइडमध्ये शिकला तेच अल्कोहोलमध्ये आहे, फक्त हलाइडच्या ठिकाणी काय शब्द जोडायचा आहे, अल्कोहोल एवढा शब्द जोडायचा आहे. हे कॉमन नेम सिस्टीममध्ये असो किंवा याच्या क्लासिफिकेशनमध्ये असो, तर या पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा, हा टर्शरी टाईपचा अल्कोहोल आपल्याला पाहायला मिळतो. तर असे अल्कोहोल्स आपल्याला माहीत असावेत आणि यानुसार आपल्याला अल्कोहोल्समध्ये एखादा व्हिनिल असेल किंवा एखादा अलील असेल तर तो पण तुमच्या लक्षात येईल. तर हा तुमचा बेन्झिल अल्कोहोल आपल्याला मिळतो, बरोबर आहे. हा तुमचा CH2OH, याला आपण काय म्हणतो, बेन्झिल अल्कोहोल,
लक्षात येते. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणतो, दुसरा जर आपण बघितला तर याच्यामध्ये हा डबल बॉन्ड आहे आणि इथं तुम्हाला OH ग्रुप जोडलेला आहे. हा डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला आपल्याला OH ग्रुप जोडला आहे, म्हणजे हा कोणता झाला, अलील अल्कोहोल. याला काय म्हणून आपण अलील अल्कोहोल असं म्हणतात. लक्षात येते तुमच्या. जर डबल बॉन्डेड कार्बनला OH जोडला तर व्हिनिल अल्कोहोल असं म्हणतो. असे आपण त्याचे वेगवेगळे प्रकार आपण सांगू शकता, पण तुम्हाला बेसिकली प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी एवढे तरी आत्ता माहीत असणं गरजेचे आहेत आणि ते तुम्हाला क्लासिफाय करता आले पाहिजेत. प्रायमरी अल्किल हॅलाइड कोणता, प्रायमरी अल्कोहोल कोणता, प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल कोणता, सेकंडरी अल्किल हॅलाइड कोणता, टर्शरी अल्कोहोल कोणता, टर्शरी अल्किल हॅलाइड कोणता, यात सोबतच मी तुम्हाला ते सांगतोय. त्यामुळं आपण हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहा, हे झालं क्लासिफिकेशन. आता नेक्स्ट सेगमेंटमध्ये आपण काय पाहतोय, कॉमन नेम. आता कॉमन नेम आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचा आपण पाहतो. तर हा मोनोहायड्रिक अल्कोहोलचं कॉमन नेम कसं दिलं जातं त्याबद्दल आपण चर्चा करू. तर कॉमन नेममध्ये पण फार काही बदल नाही. तर फक्त आपणाला एक शब्द तिथं हलाइड वापरत होतो, इथं आपण काय वापरणार आहात, अल्कोहोल. बाकीचे प्रिफिक्स तेच असतील, म्हणजे एन असेल, आयसो असेल, निओ असेल किंवा सेकंडरी आणि टर्शरी असे आपल्याला 5 प्रिफिक्स आपण उपयोगात आणत असतो. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. फक्त मी तुम्हाला जेवढं सांगतोय ते फक्त तुम्हाला एकदा रिव्हिजन म्हणून आपण सांगतोय, याच्यात जास्त बोलायची गरज पडणार नाही. म्हणजेच आपण कॉमन नेम ऑफ अल्कोहोल्सचा आपल्याला कॉमन नेम आपल्याला द्यायचं आहे. तर आपण काय म्हणतोय, कॉमन नेम ऑफ अल्कोहोल्स आर गिवन इन द फॉर्म ऑफ द अल्किल अल्कोहोल. म्हणजे आपण याच्यामध्ये करायचं आहे काय, तर याचं कॉमन नेम लिहित असताना आपण कोणत्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे, द कॉमन नेम ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल इज गिवन in the form of alkyl alcohol. या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर करायचं आहे. बरोबर आहे, अल्किल अल्कोहोल. आता अल्किल अल्कोहोल म्हटलात की आयडेंटिफाय द अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप कशाने ओळखता तुम्ही, कार्बनच्या संख्येवरून. आणि अल्कोहोल कुणासाठी वापरायचा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला OH ग्रुप येणार आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरायचा, अल्कोहोल हा शब्द उपयोगात आणायचा. म्हणून आपण बघा, आता एक जर एक्झाम्पल बघितलात, हा तुमचा CH3OH आहे. बघा आता अल्किल अल्कोहोलच्या स्वरूपात कॉमन नेम द्यायचा आहे, म्हणजे हा मिथिल ग्रुप आणि OH साठी कोणता शब्द येणार आहे, अल्कोहोल. म्हणून याचं नाव काय तयार होईल पहा, मिथिल अल्कोहोल. हा मिथिल अल्कोहोल आपल्याला बनतो, राईट. दुसरा बघा, दुसरं एक्झाम्पल CH3CH2OH. आता तुम्हाला सांगता येईल हा इथिल ग्रुप आहे आणि OH ग्रुप असल्यामुळं काय म्हणणार, अल्कोहोल. म्हणून आपण याचं नाव काय असेल पहा, इथिल अल्कोहोल. हे त्याचं कॉमन नेम आपण सांगतो. नेक्स्ट बघा, हा तुमचा काय असेल, CH3CH2, हा CH2OH. याला आपण काय म्हणू शकता, प्रोपिल अल्कोहोल म्हणता, पण प्रोपिलसाठी प्रिफिक्स वापरावा लागतो, इथून आयसोमर मिळतात. म्हणून आपण हे कोणता वापरणार, N प्रोपिल. आणि त्यानंतर काय असेल तुमचा अल्कोहोल, कारण नॉर्मल कार्बन चेन आहे म्हणून N प्रिफिक्स. त्यानंतर बघा, मी तुम्हाला एक्सेप्शन सांगितलेला आहे, हा तुमचा OH आणि हा तुमचा CH3. याच्यासाठी कोणता वापरणार आपण, आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल. काय म्हणायचं, आयसोप्रोपिल पण म्हणू शकता आणि सेकंडरी प्रोपिल पण म्हणतो. मोस्ट ऑफ द टाइम्स आयसोप्रोपिलच वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. कधी, जेव्हा OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो, कोणत्या, प्रोपिल ग्रुपमध्ये. म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे पहा, आयसो किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल असं आपण त्याला म्हणू शकता. हा तुमचा अल्कोहोल असं म्हणतात, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, पुढचा असेल हा CH3CH2CH2, हा CH2OH. इथं काय येणार आहे, तर तुम्हाला नॉर्मल कार्बन चेन आहे. नॉर्मल कार्बन चेन असेल तर काय सांगणार आहेत त्याला, तर याचं नाव असेल N ब्युटील. हा N ब्युटील अल्कोहोल असं आपण त्याला म्हणू. बरोबर आहे, हेच आपण अल्किल हॅलाइडमध्ये शिकलात, राईट. तर त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आपण एक्झाम्पल काय पाहतोय, जर तुम्ही एखादा CH3CHOH, हा CH2CH3
आता इथं गडबड तुम्ही करू नका, याला आयसो म्हणू नका, ब्युटिलसाठी आयसो म्हणायचा नाही, तर प्रोपिलसाठी फक्त आयसो वापरायचा. लक्षात येते, कारण ब्युटिलमध्ये आयसो वेगळा आणि सेकंडरी वेगळा. हा OH ग्रुप सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडला आहे, सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडला की त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. आणि कोणत्याही सेकंडरी अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार करत असताना सेकंडरी प्रिफिक्स वापरायचा. हा सेकंडरी SEC किंवा सिंपल S पण लिहितात. तर याला आपण काय म्हणतो, सेकंडरी ब्युटिल. 4 कार्बन आयटम आहेत आणि OH ग्रुप आहे म्हणून आपण काय लिहितो, अल्कोहोल. राईट. नेक्स्ट बघा, पुढचा आपण एक्झाम्पल बघता. हा तुमचा CH3CH, हा CH3CH2OH. आता बघा, याच्यामध्ये आपण आयसो उपयोगात आणतो का, शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर एक मिथिल ग्रुप आहे म्हणून आपण याला काय म्हणू, आयसो. टोटल कार्बनची संख्या 4 म्हणून ब्युटिल. आणि OH ग्रुप असल्यामुळं कोणता शब्द वापरायचा, अल्कोहोल. हा तुमचा काय असेल, आयसो ब्युटिल अल्कोहोल. त्यानंतर बघा दुसरा असेल हा CH3CCH3, हा OH आणि त्यानंतर आपला हा CH3. बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, तर OH ग्रुप हा टर्शरी टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे आणि त्या अल्कोहोलला आपण टर्शरी अल्कोहोल म्हणतो. आणि कोणत्याही टर्शरी अल्कोहोलचं कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करताना टर्शरी टी प्रिफिक्स उपयोगात आणायचा, म्हणून आपण याला टी टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे त्याचं नाव आपण सांगू शकता. लक्षात राहील. तर कमीत कमी एवढे अल्कोहोल्स आपल्याला कॉमन नेम सिस्टीमनुसार आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे कॉमन नेम जे अल्किल हलाइडचं आपण केलात तेच आपण अल्कोहोलचं करतो, फक्त तिथं हलाइड होता, इथं तुम्हाला अल्कोहोल हा शब्द येतो, हे लक्षात ठेवा. हे कॉमन नेम सिस्टीम आपण पाहिलात. आता बघा, या कॉमन नेम सिस्टीमनुसार सर्व अल्कोहोलचं आपण नॉमेनक्लेचर देऊ शकत नाही, म्हणून आपल्याला IUPAC सिस्टीम निर्माण झाली. आणि त्या IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करण्यासाठी जे रूल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेच रूल आपण उपयोगात आणायचे आहेत. बाकी रूल्स आपल्याला काही गरजेचे पडत नाहीत. तर त्याच पद्धतीने आपण लक्षात घेऊ पा, फक्त रोजच्या रोज आपण हे व्हिडिओ फॉलो करा, तुम्हाला नॉमेनक्लेचर आपोआप जमेल. तर आता नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात IUPAC नेम ऑफ अल्कोहोल्स. आता पहा IUPAC. तर अल्कोहोलचा IUPAC नॉमेनक्लेचर आपण कसं करतो, तर सोबत मी एक एक्झाम्पल घेतो आणि रूल्स तर तुम्हाला पाठ झालेले असतील पहा, तर ते पाठ होतात, तुम्हाला आठवत जातात. त्याला काही इंग्लिशमध्ये लिहावं असं काही गरज नाही, तुम्हाला कोणी रूल विचारणार नाही, फक्त तुम्हाला स्टेप्स लक्षात याव्यात एवढंच अपेक्षा आहे. तर एक एक्झाम्पल आपण घेत असताना CH3 हा CH2 हा CH, त्यानंतर हा CH3 असेल, हा C2H5 असेल, त्यानंतर तुमचा CH हा CH2 हा CH2 आणि हा OH आपण घेतलात आणि हा तुमचा CH3 आपण घेतला. असा एखादा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण OH ग्रुप जो असेल तर हा OH ग्रुप तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो. तुम्ही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी जर बघितलात तर शेवटून आपण जर बघितलात तर 3rd नंबरवर किंवा 4th नंबरवर OH ग्रुप येत असतो. आणि OH ग्रुप हा त्या प्रायोरिटी ऑर्डरमध्ये आहे आणि त्या प्रायोरिटी ऑर्डरमध्ये 13 ग्रुप सांगितले मी तुम्हाला. ते 13 ग्रुप म्हणजेच त्याला आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. आणि हे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप OH ग्रुप पण आपल्याला येतो आणि म्हणून त्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणतात. मग आता बघा, याच्यानंतर आपण काय म्हणतोय, पहिला रूल काय सांगतोय, सिलेक्शन ऑफ कार्बन चेन. सिलेक्शन ऑफ कार्बन चेन म्हणजे काय करायचं आहे, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मल्टिपल बॉन्ड आणि त्यानंतर आपण नंबर ऑफ कार्बन आयटम याचा विचार करतो. मग पहिल्यांदा आपण कुणाचा करायचा विचार, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा. याच्यामध्ये दिलाय का प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, दिलाय. राईट. याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप काय दिलाय, OH ग्रुप दिलाय. मग हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येणाऱ्या जास्तीत जास्त कार्बन असणाऱ्या कार्बन चेनचं आपण सिलेक्शन करतो. मग आता पहा, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे आपण 7ची आपण बघतो. त्यानंतर बघा, ही कार्बन चेन आपण बघितलात, या कार्बन चेननुसार आपण चेन सिलेक्शन केलात. या चेनला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल कार्बन चेन. म्हणजे ज्या चेनमध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो त्या चेनला प्रिन्सिपल कार्बन चेन म्हणतात. म्हणून हे प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन केलात. नेक्स्ट रूल काय तुमचा,
गिव द नंबर टू द सिलेक्टेड प्रिन्सिपल कार्बन चेन. सिलेक्ट केलेल्या कार्बन चेनला नंबर द्यायचे आहेत. नंबर देत असताना पण मी प्रायोरिटी सांगितली, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मल्टिपल बॉन्ड आणि सबस्टिट्युएंट्स. मग पहिल्यांदा आपण कुणाला प्रिफरन्स देणार, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. याच्यातला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप OH ग्रुप आहे आणि तो ॲज पर ॲज लोअर नंबरला आला पाहिजे, त्याच साईडने आपण नंबर देतो. इकडून गेला तर 7 नंबर येईल, इकडून गेला तर फर्स्ट नंबर येईल. म्हणून नंबर आपण देत असताना 1 2 3 4 5 6 7 असे नंबर दिलात. नंबर दिल्यानंतर सबस्टिट्युएंट्स ओळखायचे आणि त्यांना आपण काय म्हणायचं आहे, सेकंडरी प्रिफिक्स म्हणतो. मग आता कोण कोण आहेत बघा, हा तुमचा CH3, हा C2H5 आणि हा एक CH3 आहे, बरोबर आहे. 2 सारखे असतील तर डाय, 3 सारखे असतील तर ट्राय आणि जर वेगवेगळे असतील तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण करतो. मग यानुसार आपण काय करतोय पहा, याच्यामध्ये आपण सबस्टिट्युएंट्स ओळखलात तर तो तुमचा अल्फाबेटिकली लिहायचा आहे, कारण हा तुमचा इथिल आहे, हा तुमचा मिथिल आहे. म्हणून आपण इथिल अगोदर येतो, म्हणून आपण त्याला 4 इथिल असं लिहिता. त्यानंतर काय असेल तुम्हाला, हा 3,5 डाय मिथिल हे त्याचं नाव असेल. हे सेकंडरी प्रिफिक्स संपला. त्यानंतर आपण काय करतो, रूट अल्केन ओळखतो किंवा रूट वर्ड ओळखता. 7 कार्बनची संख्या म्हणजे अल्क कोणता असेल तर हेप्ट, बरोबर आहे. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याचा सफिक्स कोणता असेल, ANE. म्हणून आपण काय घेतो, हा प्रायमरी सफिक्स घेतला ENE. आता एक नेक्स्ट बघ लक्षात घ्या, OH ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स वापरायचा आहे, कारण तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. आणि सेकंडरी सफिक्स कोणता आहे तुमचा, OHचा OL हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यासाठी आपण E रिप्लेस करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला 1OL हे आपण नाव जे लिहिता, यालाच आपण OHची पोझिशन आपण अल्केन आणि OLच्या मध्ये आपण देत असतो. यालाच आपण हेप्टेन 1OL असं म्हटलं जातं. म्हणून हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे. लक्षात येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, जर आपण पुढचं एक्झाम्पल आपण जर बघितला, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, हे असा कंपाऊंड दिलेला आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये आपण हा 1 हा 2 3 4 असं जर दिलात तर तुम्हाला काय असेल पहा, ही चेन आपल्याला 4, ही कार्बनची चेन आपल्याला किती मिळेल 4. कोणती केलात तर 4 मिळते. म्हणून आपण 1 2 3 4 असे आपण केलात. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, सबस्टिट्युएंट बघा, हा CH3 आहे म्हणजे कोणत्या पोझिशनला, 2 मिथिल, राईट. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्यूट, 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट. सिंगल बॉन्ड आहे म्हणून आपण ANE मधला E रिप्लेस करायचा. याची पोझिशन काय 2, हा 2, याचा सफिक्स काय सेकंडरी सफिक्स OL. या पद्धतीने आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो. हे समजते तुम्हाला. तेच रूल आहेत, फक्त थोडा बदल असतो, तो बदल मात्र तुमच्या नीट लक्षात राहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे IUPAC नॉमेनक्लेचर आपण बघतोय. आत्ता मागं कॉमन नेम जे ज्यांचे बघितलात त्यांचे IUPAC नेम पण आपण पाहणार आहात. तर त्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, IUPAC नेम अल्कोहोलचं देत असताना कशा स्वरूपात दिलं जातं बघा, अल्केन XOL या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर देतो. म्हणजे आपण याच्या सेकंडरी सफिक्स आपण प्रिफिक्स लिहितो, पण कधीही त्याचा नावाचा शेवट कशाने होणार आहे, या शब्दाने होणार आहे, अल्कोहोलचा. लक्षात राहील. मग आता पहा, काही एक्झाम्पल आपण बघू आणि त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर देता येईल. तर याच्यामध्ये आपल्याला आता जास्त मी तुम्हाला सांगत बसायची गरज नाही, आपोआप तुम्हाला काही गोष्टी कळणार आहेत पहा. तर त्यासाठी आपण थोडा प्रयत्न तुम्ही करू, कारण IUPAC नॉमेनक्लेचरवर आपल्याला वर्ष कडला काढायचा नाही. त्यासाठी थोडं अगोदर फास्ट तुम्ही थोडं पिकअप घेण्याचा प्रयत्न करा, कारण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आपण किती 20-22 लेक्चर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला व्हायला पाहिजेत, पण त्याच्या पुढं चाललं आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला असं म्हणतो की हे नॉमेनक्लेचर आपण थोडं समजण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर मला तुम्ही बोलू शकता, काही अडचण नाही. तर आता बघा, जर आपण एखादा CH3OH आपण घेतला तर आता बघा, याच्यात चेन सिलेक्शन नाही, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तर ऑलरेडी दिसतो आणि त्यानुसार आपण अल्क ओळखायचा आहे. 1 कार्बन म्हणजे कोण असेल, मिथेन.
त्यानंतर बघा मिथेन असेल आणि OH ग्रुप जर असेल प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तर त्याचा आपण सफिक्स लिहितो. सफिक्स काय असेल OL. म्हणून काय तयार झाला मिथॅनॉल. त्याला काय म्हणतो आपण मिथॅनॉल असं म्हणतात. त्याचबरोबर पहा हा तुमचा CH3 हा CH2OH याला आपण काय म्हणू शकता इथॅनॉल. हे तुमच्या लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. याला आपण काय म्हणतो इथॅनॉल. त्यानंतर बघा इथून पुढे आपल्याला नंबर द्यावे लागतील. हा CH2OH याला आपण नंबर देऊ कारण याच्यात आयसोमर आपल्याला मिळतात म्हणून आपण 1 2 3 असे नंबर दिलात. त्यानुसार 3 कार्बन म्हणून आपण काय लिहिता प्रोपेन. प्रोपेनमधला ई काढायचा आणि त्या ठिकाणी 1 लिहायचा आणि हा OL. याला आपण काय म्हणतो प्रोपेन 1OL किंवा 1 प्रोपॅनॉल असंही म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा हा तुमचा CH3 CH हा OH असेल हा CH3 असेल. याला आपण नॉमेनक्लेचर करताना हा तुमचा 1 2 3 असा आपण त्याला म्हणतो. याच्यानुसार आपल्याला काय म्हणता येईल तर हा 3 कार्बन आहे म्हणजे काय म्हणतो आपण प्रोपेन. त्यानंतर सेकंड पोझिशनला OH ग्रुप आहे म्हणून आपण 2 लिहितात. OH ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स कोणता तर हा OL. याला आपण म्हणतो प्रोपेन 2OL किंवा त्याला आपण म्हणतात 2 प्रोपॅनॉल. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहतो CH3 CH2 हा OH ग्रुप असेल. याला आपण काय म्हणतो 1 ब्युटॅनॉल किंवा त्याला ब्युटेन 1ऑल असं आपण त्याला म्हणू कारण 1 2 3 4 प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ॲज पर ॲज लोअर नंबरला येतो. त्यानुसार आपण नंबर दिलात तयार होतो काय तुमचा CH3 याचं नाव काय होईल ब्युटेन आणि त्यानंतर तुमचा 1OL ब्युटॅनॉल कळतो तुम्हाला 1 ब्युटॅनॉल. त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल CH3 CH2 CHOH आणि हा तुमचा CH3 असेल बरोबर आहे. याच्यानुसार आपण काय करतोय याच्यात नंबर देऊ शकता तुम्ही. हा 1 2 3 येतो इकडून गेला तर 1 2 येतो म्हणून 1 2 3 आणि हा 4. याचं नाव काय होईल मग हा ब्युटेन 2OL. याला आपण काय म्हणतोय तर हा 2 ब्युटॅनॉल म्हणा किंवा ब्युटेन 2OL असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पुढं पाहतोय पहा. पुढं आपल्याला काय लक्षात येईल तर हा तुमचा CH3 हा CH2OH याला आपण नॉमेनक्लेचर करताना काय करणार आहात चेन सिलेक्शन करावे लागेल. 1 2 3 कोणती घेतला तर 3 आहे म्हणून आपण चेन सिलेक्शन करताना ही चेन सिलेक्शन केला. नंबर द्यायच्यात नंबर देताना प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ॲज पर ॲज लोअर नंबरला आला पाहिजे म्हणून 1 2 3 असे नंबर दिलात. त्यानंतर सेकंडरी प्रिफिक्स हा कोणता आहे मिथिल. मिथिल कोणत्या पोझिशनला आहे 2 मिथिल. हा तुमचा 2 मिथिल असेल. त्यानंतर काय म्हणतो आपण प्रोपेन हा प्रोपेन असेल. त्यानंतर ई काढून टाका 1OL. याला आपण काय म्हणतोय पहा हा तुमचा 2 मिथिल प्रोपेन 1OL किंवा 1 प्रोपॅनॉल असं म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा हा तुमचा CH3 हा तुमचा OH आणि हा CH3 असेल. याला आपण टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल म्हणतो. इथं बरेच लेकरं फार गोंधळात पडतात त्यामुळे ह्याचं नाव तुम्ही परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आता पहा 1 2 इथंच येऊन थांबतात मुलं. थांबू नका 1 2 3 बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण कोणतीही केला तर 3 कार्बनची संख्या आपल्याला येते म्हणून आपण ही प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन केला 1 2 3. मग हा तुमचा काय झाला सेकंडरी प्रिफिक्स कोण आहे तो मिथिल. कोणत्या पोझिशनला 2 मिथिल बरोबर आहे. त्यानंतर काय लिहिता आपण याच्यानंतर आपण प्रोप. त्यानंतर ANE मधला ई काढला. त्यानंतर तुम्हाला OHची पोझिशन काय असेल 2 आणि हा OL हा तुम्हाला काय असेल 2 मिथिल प्रोपेन 2OL हे त्याचं IUPAC नियम आपल्याला पाहायला मिळेल. तर असे आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करता आले पाहिजेत. तरी कमीत कमी एवढ्या ऑर्गॅनिक अल्कोहोलचं तर तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नियम कधी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. त्यालाच आपण हुशार स्टुडंट असं म्हटलं जातं. अन्यथा तुम्हाला हे जर जमत नसेल तर मी पुढची जी केमिस्ट्री शिकणार आहात ती काही कळणार नाही. हे मी तुम्हाला विनंती करून सांगतोय. हे तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न नक्की करा. हे नाही कळलं तर पुढचे दिवस फार अवघड जातील. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की ह्या गोष्टी करा. लक्षात राहील. नेक्स्ट आता बघा पुढं आपण जाणार आहात. याच्या आपण काही कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आपण बघू पहा. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहतो आता असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे
आता या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करायचं आहे. मग आपण पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का बघा, आहे. कोण? OH ग्रुप. BRला म्हणू नका, BR त्या 13 ग्रुपमध्ये येत नाही, OH ग्रुप येतो, म्हणून त्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणू. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येणारी चेन कोणती असेल तर ही कार्बन चेन आपण सिलेक्शन केला. मग नंतर आपण काय करतो, नंबर द्यायचे. नंबर देत असताना आपण काय करायचा विचार, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा पहिल्यांदा विचार करा, नंतर मल्टिपल बॉन्डचा, नंतर सबस्टिट्युएंट्सचा. म्हणून प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप 1 हा 2, हा तुमचा 2, हा 3 आणि हा काय असेल तुमचा 4. असे 4 कार्बन आयटम आहेत. त्यानंतर बघा पुढं आपण सेकंडरी प्रिफिक्स बघा, हा तुमचा ब्रोमो, हा तुमचा मिथिल, हा तुमचा काय असेल मिथिल. म्हणून आपण काय करतोय याच्यानुसार आपण हा ब्रोमो अगोदर लिहायचा, कारण तो अल्फाबेटिकली लिहायचा आहे. हा 3 ब्रोमो, त्यानंतर लिहायचा आहे 2,2 डायमिथिल. त्यानंतर 4 कार्बन आहेत प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये, म्हणजे कोण? ब्यूट. त्यानंतर सिंगल बॉन्डेड कार्बन चेन आहे म्हणून ANE मधला ई काढायचा आणि काय वापरायचा? सेकंडरी सफिक्स. OH साठी सेकंडरी सफिक्स कोणता असेल? हा तुमचा 1OLS. असं आपल्याला नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे, राईट. नेक्स्ट बघा पुढं आपण काय पाहतो, पुढचं एक्झाम्पल जर बघितलात, CH3 हा CH डबल बॉन्ड CH, हा तुमचा CH, हा OH, त्यानंतर तुमचा CH2 किंवा एखादा BR आपण घेऊ. त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा CH2, हा CH, हा CH2 CH3 असा आपण केलात तर हा डबल बॉन्ड इकडे करू नका, हा तुमचा 2,2 आपण घेऊ आणि इथं डबल बॉन्ड आपण देऊ, बरोबर आहे. तर आता पहा, हे जर आपण नॉमेनक्लेचर बघितलं तर काय करायचं आहे. आता पहा 1 2 3 4, बरोबर आहे. 1 2 3 4 इथं काय येतो तुम्हाला? 5 नंबरला येतो, बरोबर आहे. आता इथं नेमकी तुम्ही विचार काय करायचा आहे पहा. पहिल्यांदा कुणाचा विचार करणार आहात तुम्ही? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा. लक्षात येते मी काय म्हणतोय? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा तुम्ही अगोदर विचार करायचा, नंतर आपण मल्टिपल बॉन्डचा, नंतर मग सबस्टिट्युएंट्सचा. म्हणून आपण चेन सिलेक्शन तर ही 100% ही चेन सिलेक्शन आपण करणार आहात, बरोबर आहे. मग आता बघा नीट लक्ष द्या, नंबर देताना मल्टिपल बॉन्ड या बाजूने जवळ पडतो म्हणून तिथून देऊ नका, कारण अगोदर कुणाचा विचार करायचा आहे? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा, नंतर मल्टिपल बॉन्डचा. मग आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप बघितला म्हणून आपण हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 पोझिशनला येतो, इकडून 1 2 3 4 5 पोझिशनला येतो. म्हणून आपण ही चेन सिलेक्शन केली आणि त्याच्यात नंबर द्यायचे आहेत. आता नंबर देत असताना आपण कोणाचा विचार करायचा? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचाच करायचा, डबल बॉन्डचा विचार करायचा नाही. म्हणून आपण 1 2 3 4 5 6 7 8 नंबर दिलात. आता बघा याच्यामध्ये सबस्टिट्युएंट्स कोण आहे तुमचा? BR म्हणजे 5 ब्रोमो. हे लक्षात येते? 5 ब्रोमो. 8 कार्बन आयटम आहेत म्हणजे कोणता? ऑक्ट, बरोबर आहे. डबल बॉन्ड आहे म्हणून कोणता असेल? ENE. पण त्या डबल बॉन्डची पोझिशन लिहा 6 ENE मधला ई रिप्लेस करायचा. पुन्हा OH ग्रुपचा काय लिहायचा आहे? 4 पोझिशन, म्हणून आपण 4 आणि त्यानंतर OL. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण लिहित असतो.